Hello friends, welcome back to my channel. Myself Amol Chauhan and I'm here to guide you throughout your engineering admission process for the academic year 2024-25. आजचा विषय आपला ACBC आरक्षण म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, मराठीत सांगायचं तर सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग. ओके, तर याबद्दल आपला हा व्हिडिओ आहे आणि खास करून आजचा व्हिडिओ जो आहे तो मी मराठीमध्ये बनवत आहे. याचा उद्देश एकच आहे की जे माझ्या गावाकडचे किंवा खेडोपाड्यातले शेतकरी कुटुंबातले जे मराठा समाजातील युवक आहेत जे इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांना ह्या गोष्टी सहजरित्या आणि सोप्या भाषेत समजाव्या यासाठी हा व्हिडिओ मी मराठीमध्ये बनवत आहे. तसंही माझं मराठी काही खूप चांगलं आहे अशातला प्रकार नाही, पण त्यांना कदाचित हिंदीपेक्षा मराठीत चांगल्या प्रकारे समजू शकतं असं मला वाटत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी मराठीमध्ये बनवत आहे. ओके, तर जास्त वेळ न घालवता, कारण हा टॉपिक खूप मोठा होणार आहे आणि मी तो जास्तीत जास्त सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. ओके, तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली SCBC आरक्षण काय आहे ते समजून घेऊ. ठीक आहे, तर पहिले आपण आधी GR समजून घेऊ की काय काय GR आले आहेत ते. तर हे GR सर्व तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तिथे कसं जायचं आणि ते डॉक्युमेंट्स कसे पाहायचे, ते GR त्यांनी कुठल्या वेबसाईटवर टाकले हे सर्व मी तुम्हाला आता इथे दाखवतो. ओके, तर पहिले आपण, कारण ह्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजेत, कारण कुठलाही GR आला तर तो कुठे पाहायचा इथून सुरुवात आहे. ओके, तर तुम्ही डिरेक्टली gr.महाराष्ट्र फक्त गुगलमध्ये टाईप करा. तुम्हाला इथे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ भारत हे एक वेबसाईटचं पेज भेटेल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केलं की ही एक अशी विंडो ओपन होईल. ठीक आहे, आता मराठा समाजाला 26 फेब्रुवारीला आरक्षण जाहीर झालं आणि 27ला त्याचा GR आला. 27 फेब्रुवारीला ॲक्च्युली GR आला. तर इथे आपण 27 फेब्रुवारीला GR आहे की नाही हे पहिले पाहू. ठीक आहे, तर इथे हे सर्व विभाग आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये सामान्य, एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला, इथे सामान्य प्रशासन विभाग इथे दिसत असेल तर त्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही फक्त डेट मेन्शन करा, तारीख टाका 2024 फेब्रुवारी, कारण 27 फेब्रुवारीला तो GR आलेला आहे तर 27 तारीख मी सिलेक्ट केली. ओके, ठीक आहे, आणि इथे क्लिक करा. तर आता दोन्हीकडे चेक करा की 27 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी आलंय की नाही. हे आल्यानंतर फक्त इथे हा जो 5R4 ते जे आहे ते इथे टाईप करायचं आहे. ॲज इट इज जसं तिथे दिसतंय तसंच टाईप करायचं आहे. सो 5 देन कॅपिटल R आहे. ओके, आणि त्यानंतर 4. आता हे टाईप केल्यानंतर इथे शोधा म्हणून बटन दिसतं, त्यावरती फक्त प्रेस करा आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये एकदम शेवटी कुठेतरी हे बघा, येस, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळ सेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत. तर शासन धोरण इथे 27 फेब्रुवारीला त्यांनी दिलेला आहे, जो पहिला GR आला, जिथे त्यांनी मेन्शन केले की 10% आरक्षण मराठा समाजाला मिळेल. ओके, तर ते GR काय तुम्ही ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे, तो फक्त आपण पाहू. ओके, तुम्ही इथे पाहू शकता, इथे तारीख आहे 27 फेब्रुवारी 2024. आणि हे बघा, जर मी मराठीत सांगताना जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता की सर हाच व्हिडिओ पुन्हा तुम्ही हिंदीमध्ये बनवा, तर मी तो हिंदीमध्येही बनवेन. ओके, तर हे बघा, इथे हा 27 फेब्रुवारीचा GR जो मी आता वेबसाईटवर होता तो डाउनलोड केलेला आहे आणि इथे तुम्ही तारीख पण बघू शकता 27 फेब्रुवारी. तर यामध्ये त्यांनी शासन धोरण काय दिलंय बघा, शासन निर्णय की SCBC सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास SCBC असा नवीन वर्ग तयार करण्यात आला असून या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे. सदर अधिनियमातील कलम 5.1 अन्वये सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग SCBC सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस SCBC वर्गासाठी राज्याच्या अखत्यारीतील लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ सेवा भरतीसाठी पदांमध्ये 10% आरक्षण, ओके, इथे त्यांनी दिलेलं आहे की 10% आरक्षण विहित करण्यात आलेले आहे. म्हणजे हा जो 27 फेब्रुवारीला GR आला त्यात त्यांनी नमूद केलेलं आहे की SCBC म्हणजे मराठा समाजासाठी 10% आरक्षण याच्या अंतर्गत देण्यात आलेले आहे. ठीक आहे, पण आता हे दिलं, मग प्रॉब्लेम कुठे आला, कन्फ्युजन का वाढलं? ठीक आहे, तर त्यांनी काय केलं, एक अजून परिपत्रक काढलं, कारण हे आता तुम्ही आरक्षण देताय म्हणजे काय, हे जातीवर आधारित आहे, मराठा समाजावरती. ओके, कास्ट बेस्ड आहे ते. मग त्यामुळे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी बनवावं लागेल. ठीक आहे, आणि मी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे ते पण
इन्फॉर्मेशन प्रोसेस म्हणजे इंजिनिअरिंगला जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल किंवा ME MTech BTech अशा कोर्सेससाठी वेगवेगळ्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेत असाल तर त्याला कोणते डॉक्युमेंट लागेल ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तेही ऑथेंटिकेट डॉक्युमेंट म्हणजे असं मी माझ्या मनाचं नाही सांगणार आहे तर ते गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती असेल आणि तिथून मी दाखवेन. ठीक आहे. तर आता इथे बघा त्यांनी आरक्षण दिलंय मग तुम्हाला काय काढावं लागेल कास्ट सर्टिफिकेट लागेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी लागेल किंवा OBC सारखं नॉन क्रिमिलियर लागेल. ठीक आहे. तर काय काय लागतं त्याच्यासाठी त्यांनी बघा काय दिलंय पुढचा GR त्यांनी काढला. तर इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण. ठीक आहे. म्हणजे SCBCचंच आहे आणि त्यात डेट बघा 15 मार्च म्हणजे 27 फेब्रुवारीला GR निघाला आरक्षणाचा आणि आता ते काय म्हणतायत 15 मार्चला की त्यांनी इथे एक परिशिष्ट अ दिलंय. ठीक आहे. तर जे जुनं होतं ते रद्द केलं आणि त्यांनी काय केलं सुधारित परिशिष्ट अ दिलंय आणि त्यानुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट बनवायचं आहे सर्टिफिकेट बनवायचं आहे. तर तो परिशिष्ट ए जो आहे किंवा अ जो आहे तो यांनी बघा इथे शेवटी दिलेला आहे बघा परिशिष्ट अ फॉर्म ऑफ अ सर्टिफिकेट म्हणजे हे सर्टिफिकेट आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला 2 पार्ट आहेत पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए हा कास्ट सर्टिफिकेट सोबत असणार आहे आणि पार्ट बी जो असेल हा नॉन क्रिमिलियरसाठी असेल. तर इथे तुम्ही पाहू शकता हे दोन्ही गोष्टी एकाच पानावरती आलेल्या आहेत. ह्या दोन्ही गोष्टी एकाच पानावरती आलेल्या आहेत. ओके. कारण हे का सांगतो कारण पुढे तुम्हाला कळेल की कन्फ्युजन काय झालं आणि त्यामुळे SCBC वरती लोक का बोलतायत आणि मग मुलांना कन्फ्युजन काय त्यांच्या आईवडिलांना का कन्फ्युजन आहे हे सर्व मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार. तर बघा 27 तारखेला GR निघाला आरक्षणाचा 15 मार्चला त्यांनी सुधारित परिशिष्ट अ दिला आणि त्यात तुम्ही पाहू शकता की कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे दोन्ही एकाच पेजवरती आहेत एकाच पानावरती आहेत. ठीक आहे. मग आता त्याच्या पुढे एक GR आला बघा हे आता हा GR आला ह्याच्यानुसार सर्वांनी हे सर्टिफिकेट तयार केलं. ठीक आहे. आरक्षण 10% मिळणार त्यासाठी त्यांनी हे सर्व सर्टिफिकेट तयार केली. पण त्याच्या पुढचा एक GR आला आणि त्यामुळे सगळा गोंधळ चालू झाला. आता हा GR कधी आलाय तर जूनमध्ये आलाय तो पाहू आपण. बघा हा जो GR आहे पुन्हा एकदा तुम्ही नीट बघा महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता म्हणजे SCBC कधी आलाय 28 जूनला आणि याच्यामुळे सगळा गोंधळ चालू झाला. आतापर्यंत काय झालं 15 मार्चला परिशिष्ट अ सुधारित दिलं त्यानुसार मुलांनी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर एकाच पानावरती त्या फॉर्मॅटमध्ये सॉफ्टवेअरमधूनच येतं तुम्हाला फक्त डॉक्युमेंट द्यायचे असतात त्यानुसार ते तुम्हाला मिळून जातं. तर एका पानावरती सर्टिफिकेट मिळालं. पण आता यांनी काय लिहिलं इथे बघा यांनी असं मेन्शन केलंय की दिनांक 15 मार्चचा जो GR होता शासन निर्णय होता तो रद्द करण्यात आलाय. का करण्यात आला तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देण्यासाठी याद्वारे सुधारित परिशिष्ट अ व परिशिष्ट ब स्वतंत्र पृष्ठांवर विहित करण्यात येत आहे. म्हणजे या निर्णयानुसार पहिले जे एकाच पानावरती ए आणि बी येत होतं ते तसं नाही चालणार. कास्ट सर्टिफिकेट एका पानावर पाहिजे परिशिष्ट ए अ म्हणा तुम्ही आणि जो नॉन क्रिमिलियर आहे तो तुमचा परिशिष्ट ब वर आला पाहिजे. म्हणजे दुसरा म्हणजे 2 सर्टिफिकेट पाहिजेत एक कास्ट सर्टिफिकेट आणि एक तुमचा नॉन क्रिमिलियर. तर आता याच्यामुळे काय झालं की गोंधळ उडाला कारण आता ॲडमिशनच्या डेट जवळ आल्या आहेत. आत्ताच 10 तारीखला आता ॲडमिशनची टेंटेटिव्ह डेट आली होती जी काल त्यांनी 14 वरती ढकलली. आता तुम्ही सांगा की 28ला असा GR आल्यानंतर मराठा समाजातील मुलांमध्ये आणि पालकांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झाला की आता करायचं काय. म्हणजे 2 गोष्टींचं कन्फ्युजन होतं. एक तर जे पहिलं काढलंय ते आता रद्द होणार आहे आणि पुन्हा नवीन काढायचं आहे की ते चालेल आणि नवीन काढायची गरज नाही किंवा आजपासून जे काढतील 28 तारखेपासून त्यांनाही सेपरेट सर्टिफिकेट भेटणार आहे. म्हणजे बघा 2 टाईपचे कन्फ्युजन आहेत. एक मुलांना आणि पालकांना असं वाटत होतं की जे पहिलं काढलंय जी मेहनत घेतली पहिलं सर्टिफिकेट काढण्यासाठी ती पूर्ण वाया गेली पुन्हा नवीन काढायचं. दुसरं कन्फ्युजन असं होतं की पहिलं काढलेलं चालून जाईल पण 28 पासून जे आता नवीन मुलं येतील त्यांनाच फक्त हा GR लागू होईल. ओके. तर त्याच्यावरती आपण डिस्कस करतो आणि हा कन्फ्युजनमुळे महाराष्ट्र शासनाने अजून एक GR काढला आणि त्याची तारीख 5 जूनची आहे. ठीक आहे. हे सर्व GR मी मगाशी जी वेबसाईट दाखवली त्यावरती अवेलेबल आहे. तुम्ही फक्त डेट टाका आणि ती PDF डाउनलोड करा तुम्ही पूर्ण वाचा ती. ओके. तर आता इथे बघा हा शेवटचा GR मी वाचतोय आता 5 तारीखचा 5 जुलै. ओके. बघा इथे 5 जुलै पुन्हा एकदा वरती बघा महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण SCBCचाच आहे दिनांक 5 जुलै. आता यात त्यांनी काय मेन्शन केलंय बघा यात त्यांनी असं लिहिलंय बघा हा दुसरा हे बघा तिसरा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर त्यात त्यांनी म्हटलंय की 28 जूनचं जे मगाशी मी तुम्हाला PDF दाखवली तर त्या
शासन परिपत्रकान्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गाच्या उमेदवारांच्या सोयीसाठी जात प्रमाणपत्र म्हणजे एका पानावरती नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र परिशिष्ट भेद दुसऱ्या पानावरती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. म्हणजे 28 तारीखला त्यांनी सांगितले की बाबा एका पानावर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि बी पानावरती तुमचं नॉन क्रिमिलेअर पाहिजे. पण तथापि त्यांनी काय म्हटलंय, संदर्भ क्रमांक 2 अन्वये यापूर्वी निर्गमित परिशिष्ट अ मधील जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र या सदराखाली निर्गमित केलेली प्रमाणपत्रे ही महाराष्ट्र राज्यातील एसीबीसी आरक्षण अधिनियम 2024 अस्तित्वात आल्यानंतर निर्गमित झालेली असल्याने सदर सर्व प्रमाणपत्रे यापुढेही वैध राहतील. म्हणजे जे तुम्ही 15 मार्चच्या GR नंतर जे तुम्ही सर्टिफिकेट बनवलंय, जो फॉर्मॅट दिला होता, हो तर मी इथे तुम्हाला पुन्हा दाखवतो, जो एकाच पानावरती होता. हा बघा, ए अँड बी हा एकाच पानावरती होता, तर तो त्यांनी सांगितलं की तो वैध आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, कन्फ्युजन मुलांमध्ये करू नका, गोंधळ घालू नका बिलकुल पण. ओके. आणि यामुळे आता फक्त काय राहिलं की 28 जुलैच्या GR नंतर कदाचित सॉफ्टवेअरमध्ये त्यांच्या चेंज होतील आणि जी मुलं 28 तारीख नंतर अप्लाय करतील ह्या कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर परिशिष्ट अ आणि ब साठी, तर त्यांना कदाचित 2 वेगवेगळे सर्टिफिकेट भेटू शकतील. पण जर तुमच्याकडे एकाच पानावर जरी असेल आणि ते जर 15 मार्च नंतर काढलेलं असेल तर ते वैध आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं कन्फ्यूज होण्याची गरज नाही आणि घाबरू नका. ते पूर्णपणे व्हॅलिड डॉक्युमेंट आहे आणि तुम्ही ते वापरू शकता. हे सर्व GR मी तुम्हाला दाखवलेत आणि हे कुठल्या वेबसाईटवर आहे तर ते पण तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवून देतो. बघा, साधं सोपं आहे, gr.maharashtra.gov.in. मी तो पुन्हा एकदा करून दाखवतोय. बघा, gr.maharashtra फक्त मी टाईप केलंय. ठीक आहे. आणि इथे यायचं आणि ही वेबसाईट ओपन होऊन जाईल. इथे फक्त तुम्ही काय कुठला विभाग निवडायचा आहे तर सामान्य प्रशासन विभाग खाली आहे बघा, इथे सामान्य प्रशासन विभाग. आणि हे टाकल्यानंतर फक्त इथे दिनांक टाकायचा. तुम्हाला 27 फेब्रुवारीचा पाहिजे तर 27 फेब्रुवारी सिलेक्ट करा, 15 मार्चचा पाहिजे तर 15 मार्चची डेट टाका, त्यानंतर 28 जुलै आहे, 28 जून आहे आणि 5 जुलै हे सर्व GR इथे तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. तर हा एक आता पार्ट झाला GR बद्दल आणि जे काही कन्फ्युजन झालं होतं आणि ते पूर्णपणे आता कन्फ्युजन डोक्यातून काढून टाकायचं आहे. तुमच्याकडे 15 मार्च नंतर काढलेलं एका पानावरचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर चालणार आहे आणि ते व्हॅलिड डॉक्युमेंट आहे. 28 जून नंतर जो GR आलाय त्याच्यानंतर जो कोणी काढत असेल आणि त्यांनी जर सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस वगैरे केले असेल तर कदाचित त्यांना 2 वेगवेगळी सर्टिफिकेट भेटू शकतील. तर त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका की त्यांच्याकडे 2 सर्टिफिकेट आहे, आमच्याकडे एक आहे. नाही, असं काही नाही आहे. दोन्ही व्हॅलिड आहेत, दोन्ही ॲडमिशनसाठी चालू शकतात. ओके. ठीक आहे. आता पुढचा जो पॉईंट आहे माझा, तर आपण येणार आहोत इन्फॉर्मेशन ब्रॉशरवर. तर हे गोष्टी इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये आलेत का? कारण मला काही मुलांचे कमेंट्स आले की ACBCसाठी काय डॉक्युमेंट लागतील. तर हे बघा, हे इन्फॉर्मेशन ब्रॉशर आहे 2024-25. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की हे ब्रॉशर अजून इंजिनिअरिंगसाठी अवेलेबल नाही झालं आहे, इंजिनिअरिंगच्या टॅबच्या अंडर. पण जे MCAचे ॲडमिशन चालू झाले आहेत, MTechचे ॲडमिशन चालू आहे, हवे तर मी इथे तुम्हाला दाखवतो. हे बघा, सगळ्या गोष्टी पूर्णपणे समजून घ्या या व्हिडिओमधून, म्हणजे तुमचं कुठलाही डाऊट तुम्हाला राहणार नाही आणि तुम्ही कॉन्फिडेंटली ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती पूर्ण करू शकाल. ठीक आहे. तर इथे मी टाकतो CET सेल. हे मी तुम्हाला वारंवार करून दाखवलेलं आहे, तरी पण एकदा मी करून दाखवतो. तर हे जे ब्रॉशर आहे ॲडमिशन टॅबमध्ये जायचं आणि आता बघा इथे MCAच्या अंडर पण आहे. त्या दिवशी दाखवलं मी ME MTech जर तुम्ही कराल ओपन, आता ME MTechचं पण चालू झालेलं आहे, न्यू टॅब त्यांनी ओपन केली. तर त्याच्यामध्ये पण आता इन्फॉर्मेशन ब्रॉशर आलेलं आहे. थोडं वेट करू. हां, येस, नाव इट विल गेट ओपन. आता हे ओपन होतं आहे, तर नीट पाहून घ्या. त्या दिवशी MCAमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं इन्फॉर्मेशन ब्रॉशर. आता इथे बघा, हे बघा, इथे इन्फॉर्मेशन ब्रॉशर आहे 2024-25. सेम ब्रॉशर, म्हणजे सेम ब्रॉशर हे MCAच्या अंडर आहे आणि ऑलमोस्ट सेम ब्रॉशर तुम्हाला BEच्या अंडर पण भेटून जाईल. ठीक आहे. तर हे ब्रॉशर कुठून घ्यायचं आहे तर साधं सोपं आहे, मी सांगितलं आहे तुम्हाला. CET सेलच्या वेबसाईटवरती या. ठीक आहे. तिथे ॲडमिशनवरती क्लिक करा. ॲडमिशन केल्यानंतर हे बघा इथे MCAचं चालू आहे, ME MTechचं चालू आहे, तर हे ओपन करा टॅब आणि तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रॉशर भेटून जाईल. ओके. ठीक आहे. तर आता चला इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये ACBCसाठी काय दिलंय ते बघू आपण. तर इन्फॉर्मेशन ब्रॉशर मी ओपन केलं आणि मी इथे डायरेक्टली येतो कास्ट वरती.
आता याच्यामध्ये आपण पाहू की त्यांनी ACBCला रिझर्वेशन दिलं आहे, किती टक्के दिलं, हे सर्व गोष्टी आपण आता इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये पाहू. आणि जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि जर यामध्ये जर माझंही काही चुकत असेल, ठीक आहे, तर तुम्ही मला सजेशन कमेंटमध्ये सजेशन जरूर द्या. मी त्याचा पण अभ्यास करेन आणि मी तुम्हाला त्याच्यावरती पण रिप्लाय देईन. ओके, सो या गोष्टी जेवढ्या आपण डिस्कस करू त्यातूनच आपल्याला कळणार आहेत. ते बघा, हे आता रिझर्वेशन इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, हे बघा, या गोष्टी मी तुम्हाला डॉक्युमेंटवरून दाखवत आहे. तरी पण कोणाचा अभ्यास याच्याविषयी जास्त असेल आणि जर माझ्या काही गोष्टींमध्ये कन्फ्युजन असेल किंवा काही गोष्टींमध्ये डाऊट येत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की सर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, तर तुम्ही मला त्या सजेस्ट करा. मी त्याचा स्वतः अभ्यास करेन आणि त्या गोष्टी पुन्हा माझ्या व्हिडिओतून मांडेन. ठीक आहे, तर आता इथे बघा, हे इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये त्यांनी हे बघा 8 नंबरला त्यांनी ॲड केलं आहे, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. स्पेशली दिस इज फॉर द मराठा समाजातील मुलांसाठी हा प्रवर्ग तयार केला आहे किंवा तुम्ही सांगू शकता की सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी बघा इथे किती दिले, 10% आरक्षण दिलेलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे. तर आता त्यामध्ये त्यांनी इथे एक ॲस्ट्रिक मार्क केलेला आहे, म्हणजे त्यांनी तिथे एक नोट केलं आहे. काय केलं आहे तर इन केस ऑफ ACBC कॅन्डिडेट्स रिझर्वेशन पॉलिसी, ओके, काय लिहिलं आहे बघा, ACBC कॅन्डिडेट रिझर्वेशन पॉलिसी will be subject to the decision of Honorable High Court in related writ petitions. ओके, ठीक आहे, म्हणजे हायकोर्टच्या डिसिजननुसार याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे, इट टोटली कशावरती डिपेंड आहे तर सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ हॉनरेबल हायकोर्ट. ठीक आहे, तर हे त्यांनी इथे एक नोट मार्क करून ठेवलेली आहे. तर हे बघा, इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे 10%. ओके, तर ACBC इन्क्लूड झालेलं आहे इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये आणि त्यानुसार सीटचं डिस्ट्रीब्युशन, सीट मॅट्रिक्स पण तयार होईल सर्व. ओके, तर याची जे काही अपडेट्स असतील, म्हणजे हा जो ॲस्ट्रिक दिला आहे आणि त्याच्याबद्दल जे काही रिझर्वेशन पॉलिसीबद्दल जे काही अपडेट असतील ते वेळोवेळी मी पण सांगेन. आणि जर तुम्हाला काही त्याबद्दल अपडेट्स भेटले तर तुम्ही पण मला सजेस्ट करा, मी ते स्वतः अभ्यास करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन. ओके, ठीक आहे, तर आता ACBC तर त्यांनी इन्क्लूड केलं आहे. मग आता त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील, कारण समजा जर हे कास्ट बेस आहे, करेक्ट ना, दिस इज नॉट EWS हे इन्कमवरती ठरतं. ओके, पण हा काय आहे, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड, आणि हा मराठा समाजासाठी आहे, म्हणजे हे जातीवर आधारित आरक्षण आहे. ओके, ठीक आहे, तर त्यासाठी मग जेव्हा हे कास्ट बेस्ड असेल तर तुम्हाला काही सर्टिफिकेट द्यावी लागतील आणि ती कोणकोणती सर्टिफिकेट असतील तर ते पण. ओके, तर जेव्हा मी डॉक्युमेंटबद्दल बोलतोय तर हे बघा, सगळ्या कॅन्डिडेटसाठी, मग तो कुठल्याही कास्टमधला असो, ठीक आहे, ओपन कॅटेगरी असो, SC ST OBC ACBC कुठलीही कॅटेगरी असो, सगळ्या कॅन्डिडेटसाठी पहिले हे डॉक्युमेंट लागणार आहेत. आणि याच्याबद्दल पण मी एक पहिला व्हिडिओ टाकला आहे, महत्त्वाचे कागदपत्रे म्हणून एक व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर आता इथे बघा 10वीचं लागतं आहे, HSCचं लागतं आहे, देन स्कोर कार्ड कसं लागतं तुम्हाला, CETचं आणि JEEचं लागतं जर 12वीच्या बेसिसवर तुम्ही घेत असाल. देन स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, इंडियन नॅशनॅलिटी म्हणजे एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट. ठीक आहे, जे तुम्हाला प्रोड्यूस करावं लागेल, किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटवर जरी नॅशनॅलिटी मेन्शन असेल इंडियन किंवा भारतीय तरी ते चालू शकतं. तर हे बाकी सर्व डॉक्युमेंट्स तर सगळ्यांना द्यायचे आहेत. ओके, पण जर मी ACBC म्हणे, ठीक आहे, तर ACBC आपण चेक करू. इथे हे बघा, इथे हा ॲक्च्युली पॉईंट ह्या सगळ्यांसाठी आहे. बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू VJ DT NT NTB, देन NT OBC SBC अँड ACBC. हे बघा, यांनी इथे मेन्शन केलं ACBC. मग त्यांना काय डॉक्युमेंट लागतात ते बघा, इथे त्यांनी दिलेले आहेत. कास्ट सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, म्हणजे तुमचा जो मगाशी डॉक्युमेंट दाखवलं त्यावरती भेटून जाईल. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी भेटून जाईल आणि नॉन क्रिमिलियर, आणि ते पण व्हॅलिड कधीपर्यंत पाहिजे तर 31 मार्च 2025 पर्यंत. ठीक आहे, तर कास्ट आणि नॉन क्रिमिलियर तर त्यांनी ते दिलेलं आहे, परिशिष्ट अ आणि ब. कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी थोडा वेळ जातो, त्याची प्रोसेस चालू करा. आणि जेव्हा पण तुम्ही अप्लाय कराल तर त्याची एक रिसिप्ट भेटेल. ठीक आहे, सो जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल इंजिनिअरिंग ॲडमिशनला त्यावेळी ती रिसिप्ट अपलोड करा. ओके, तर सुरुवातीला ती चालून जाईल, पण जेव्हा पण तुम्ही ॲडमिशन कन्फर्मेशनला याल, ठीक आहे, जेव्हा तुम्ही ॲडमिशन फायनल कराल तर त्यावेळी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ओरिजिनल सबमिट करणं हे कंपल्सरी आहे, तुम्हाला ते सबमिट करावंच लागेल. तर आता याला वेळ कमी आहे जास्त आहे, ठीक आहे, तर आता हे शासन याबद्दल विचार करेलच, कारण शासनाने GR जसे काढले तर त्यांनाही माहिती आहे की काही गोष्टींसाठी वेळ लागू शकतो वगैरे, तर ते त्यानुसार सर्व गोष्टींची व्यवस्थित प्लॅनिंग करतील. तुम्हाला ते ॲडमिशनमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही कास्ट व्हॅलिडिटीमुळे, याची ती पूर्णपणे केअर घेतील.
तुम्ही फक्त तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित रेडी ठेवा आणि लवकरात लवकर, जेवढं लवकर शक्य असेल तेवढं तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा. ओके, ठीक आहे. आणि तरी GR चेक करत राहा की GRमध्ये SCBCसाठी काय काय अपडेट येत आहेत. तर तुम्हाला काही अपडेट भेटला तर प्लीज तुम्ही मला शेअर करा, मी त्याच्यावरचा अभ्यास करेन आणि त्याच्यावरती पुन्हा मी तुम्हाला गाईड करेन. ठीक आहे. आणि हे बघा, हे पण मी जे सांगतोय त्यात पण जर काही कुठे म्हणजे माझ्याकडून चूक झाली असेल तर तीही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी डेफिनेटली त्याच्यावरती अभ्यास करून तुम्हाला पुन्हा गाईड करेन. ठीक आहे. तर हे बघा, हे डॉक्युमेंट्स त्यांनी 3 दिलेले आहेत, 1, 2, 3. तर ह्या डॉक्युमेंट्स तर मॅन्डेटरी आहेत तुम्हाला टू गेट द ॲडमिशन मिळवण्यासाठी. तर बघा, आपण सर्व GR पाहिले. ते GR कुठल्या वेबसाईटवर आहे ते पण आपण पाहून घेतलं. त्यानंतर इन्फॉर्मेशन ब्रॉशर पाहिलं. इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये त्यांनी SCBC मेन्शन केलेलं आहे, 10% आरक्षण त्यांनी मेन्शन केलं आहे. प्लस त्यांनी हे पण मेन्शन केलं आहे की ही जी पॉलिसी आहे, रिझर्वेशन पॉलिसी, तर ती सब्जेक्टेड टू द डिसिजन ऑफ हॉनरेबल हायकोर्ट असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर त्याचीही अपडेट्स थोडे तुम्ही पाहत राहा. आणि त्यानंतर कोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी. ठीक आहे. तर हे पण तुम्ही आत्तापासून प्रिपेअर करा. आणि ते डॉक्युमेंट्स आता आय थिंक कास्ट आणि नॉन क्रिमिनल तर तुमच्याकडे असेलच. कास्ट व्हॅलिडिटीसाठी लवकरात लवकर अप्लाय करा आणि ते लवकरात लवकर भेटेल असं पहा. तर आता मला काही कमेंटमध्ये आले की सर SCBCवाले EWSला अप्लाय करू शकतात का, किंवा EWSमधून मग आम्हाला आरक्षण भेटणार नाही का वगैरे वगैरे. तर याच्यावरती मी सेपरेट एक व्हिडिओ बनवत आहे, SCBC अँड EWS. पहिले EWS काय ते पण सांगेल, SCBC काय आहे ते पण सांगेल, आणि नंतर मग जेव्हा तुम्ही ॲडमिशन प्रोसेसला ॲक्च्युली जाता त्यावेळी तुम्हाला आरक्षणाचे कसे फायदे होतील हे पण मी त्यामध्ये सांगेन. ठीक आहे. पण तोपर्यंत हा जो आता तुम्हाला 14 तारीखपर्यंत वेळ भेटला आहे तो लवकरात लवकर सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आणि मराठा समाजातील जे पण स्टुडंट्स आहेत आणि त्यांचे पालक आहेत, तर कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन मनात ठेवू नका. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर प्लीज 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 तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, किंवा तुम्ही जवळच्या कॉलेजला जाऊन भेटा आणि त्यांच्याकडून व्यवस्थित इन्फॉर्मेशन घ्या. ठीक आहे. आणि तुमचे कन्फ्युजन दूर करा. कुठेही कुठल्याही अनोळखी माणसाकडून किंवा अनोळखी व्यक्तीकडून तुम्ही कुठलंही सजेशन घेऊ नका आणि त्यांच्या ट्रॅपमध्ये फसू नका. आशा करतो जे काही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल ते तुमच्या कामी येत असेल. तुम्हाला ॲडमिशन संदर्भातील बरेचसे जे डाऊट्स असतील किंवा मनात काही कन्फ्युजन असेल मराठा समाजातील स्टुडंट्स आणि त्यांच्या पालकांमध्ये, तर ते बऱ्यापैकी दूर झालं असेल. तरीही तुम्हाला वाटत असेल की नाही सर आम्हाला ही गोष्ट कळाली नाही आहे, तर तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. मी तुम्हाला 101% मी रिप्लाय करेन, त्याचा अभ्यास करेन. पहिले तुमचं जी काही प्रश्न असेल त्याचा मी अभ्यास करेन आणि तुम्हाला त्याचं उत्तर देईन. आणि त्यानेही जर तुम्हाला डाऊट क्लिअर होत नसेल तर माझं एकच सजेशन आहे की जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा आता रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रुटिनी सेंटर्स, ओके, SCs असतील, तर तिथे तुम्ही जाऊन त्या लोकांना विचारा, तिथल्या स्टाफला विचारा आणि तुमचे डाऊट सगळे क्लिअर करा. पण कुठल्याही अनोळखी व्यक्तीला भेटून त्याच्याकडून सजेशन घेऊ नकात. कुठल्याही ट्रॅपमध्ये बिलकुल पण अडकू नकात. ॲडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. जर तुम्ही इन्फॉर्मेशन ब्रॉशर जरी नीट वापरलं, वाचलं, ओके, आणि CET सेलची वेबसाईट जर रोज तुम्ही पाहिली तर तुम्हाला कुठल्याच मदतीची गरज नाही आहे. आणि यासोबत मी आता व्हिडिओ संपवत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील आणि त्यातून जी काही इन्फॉर्मेशन देतोय ती तुमच्या कामी येत असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक माय व्हिडिओज अँड प्लीज शेअर विथ युअर फ्रेंड्स. And with this, I'll stop here. Thank you very much. Thanks a lot.